इकडे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे। सीआरपीसी 149 अन्वये ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे। प्रत्यक्ष आंदोलन केल्यास अथवा करून घेतल्यास ही कारवाई होणार आहे। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अल्पेश, या नोटीसचा अर्थ नेमका काय? मनोज जरांगे पाटील यांनी अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका जाहीर केलेली आहे। आज 11 वाजल्यापासून आंदोलन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध समन्वयक आहेत, ते कार्यरत आहेत, ते आंदोलन करणार आहेत आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जे महाराष्ट्रातले राज्यभरातले विविध पोलीस आहेत त्यांनी या आंदोलकांना नोटीस बजावलेली आहे। या नोटिसीमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कोणाकडून हस्तकाकडून आंदोलन करून घेतल्यास आपल्यावर कारवाई केली जाईल। सदर नोटीस ही पुरावा म्हणून समजली जाईल, कारण आंदोलन करणार असल्यापूर्वीच 149 ची नोटीस ही सर्व राज्यभरातील आंदोलकांना देण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर एकीकडे अधिसूचनेची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही, तर दुसरीकडे सभागृहामध्ये नवीन विधेयक संमत करण्यात आलं आणि त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे समर्थकांमध्ये नाराजी आहे। अधिसूचनेची अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी घेऊन आज विविध ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या पोलिसांनी विविध समन्वयकांना या नोटिसा बजावलेल्या आहेत। त्यामुळे आता आंदोलन होतं का आणि जर सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि आंदोलन झालं तर पुढे 149 अन्वये कशी कारवाई होते ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। अल्पेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।